आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरनं प्रचंड गोंधळ सुरू आहे। अशातच अधिवेशनाला सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये आता सुरुवात होणार आहे। राज्याचं हिवाळी अधिवेशन हे असेल आणि याच हिवाळी अधिवेशनामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात महाभियोग आणू असा इशारा नाना पटोले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी दिलेला आहे। राज्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात हा महाभियोग आणण्याचा विचार असल्याचं नाना पटोले म्हणतात। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा प्रस्ताव आणला जाईल असं नाना पटोलेंनी सांगितलंय। त्यामुळे येतं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता व्यक्त होते। सरकारला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की आर्टिकल 243 प्रमाणे महाभियोग निवडणूक आयोगावर आणावा आणि अशा व्यक्तीला त्या पदावर ठेवू नये अशी आमची मागणी आहे। तर महाभियोग आणण्याचा इशारा नाना पटोले देतात। महाभियोग नेमकं म्हणजे काय आपण माझा सहकारी अमोलकडनं जाणून घेणार आहोत। अमोल सिनियर अँकर तर आहेच, पण त्यासोबत तुम्ही रात्री 9 वाजता राजकीय शोले रोज अमोल सोबत पाहता, तर हे वेगळे शोले या निवडणुकीच्या निमित्तानं दिसायला लागले आहेत। म्हणजे आरोप प्रत्यारोपांचे तर आहेतच अमोल, पण आता थेट महाभियोगाची भाषा केली जाते। महाभियोग म्हणजे नेमकं काय आपल्या प्रेक्षकांना तू साध्या सोप्या भाषेत सांगशील? नक्कीच। महाभियोग ही संकल्पना खरं तर राष्ट्रपतींच्या बाबत फक्त वापरली जाते आणि ज्यावेळी सरन्यायाधीश असतील त्यांची जी प्रक्रिया असते सरन्यायाधीशांसाठी तशाच प्रकारची प्रक्रिया ही केंद्रीय निवडणूक आयोगांच्या बाबतीत आयुक्तांच्या बाबतीत वापरली जाते, ज्याच्यासाठी रिमूव्हल मोशन असा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही सभागृहामध्ये अशा प्रकारची मोशन आणली जाऊ शकते आणि मग दोन्ही सभागृहांमध्ये स्पेशल बहुमतानी विशेष बहुमताने ती पारित व्हावी लागते आणि नंतर राष्ट्रपती ही कारवाई करतात। मात्र हे फक्त मुख्य निवडणूक आयोग जे आहेत ज्याला CEC म्हणतात त्यांच्या बाबतीत असते। त्यानंतरचे जे आयुक्त आहेत त्यांच्या बाबतीतल्या ज्या अपॉइंटमेंट्स आणि रिमूव्हल्स आहेत त्याच्याबद्दल अजूनही कोर्टामध्ये वेगवेगळे वाद आहेत, प्रवाद आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशाने हे होऊ शकतं आणि इतरही प्रक्रिया वापरून त्यांना पदावरून हटवलं जाऊ शकतं। अमोल, थँक्यू या सगळ्या माहितीबद्दल। तर महाभियोग आणू असा इशारा नाना पटोलेंनी दिलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।